या मित्रांनो जेवायला की कोळंबी आहे, पापलेट फ्राय, बटाट्याची भाजी थोडीशीच घेतली. मित्रांनो आता आपला मेन आयटम इथे कोळंबी. हा 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 हा, एकदम जबरदस्त. थोडी अगोदर फ्राय करून ठेवली होती, आता बघ ती भारी. आपण अशासाठी थोडीशी टाकतोय. व्यवस्थित कोळंबी अशी मिक्स करून घ्यायची तेलामध्ये, जेणेकरून आपला रस्ता आणि एकदम भारी लागेल. मित्रांनो, कोळंबीचा सांबार करण्यासाठी आपण सर्वप्रथम ऑइल ॲड करणार आहोत. ऑइल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. कांदा टाकायचा थोडासा असं मस्तपैकी तडका येईल असा. हां हां हां, व्यवस्थित ढवळून घ्या कांदा, तर आपली कोळंबी कशी एकदम चमचमीत होईल. थोडंसं म्हणजे कशी चवीला एकदम भारी. व्यवस्थित तेजपत्ता लसूण कांदा चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता आपण टोमॅटो टाकणार आहोत, थोडंसं जास्त नाही. आपण असं व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडंसं टाकायचं, तुम्हाला जसं पाहिजे तसं, कारण प्रत्येकाची स्टाईल कशी वेगवेगळी असते जेवण बनवायची. टाक. आता बटाटा टाकतो याच्यामध्ये, एकदम जबरदस्त. जरा मोठे तुकडे टाकले बटाट्याचे, ते पण जरा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये बटाटे, जेणेकरून आपलं कोळंबी पण एकदम भारी लागेल. नुसार आमचा हा गावरान मसाला एकदम भारी टेस्टला. गावठी हळद, आपण गरम मसाला टाकतो, थोडे ॲड करतो त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला कोळंबीला एकदम चांगली टेस्ट येईल. मित्रांनो आता आपला मेन आयटम इथे कोळंबी. हा 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 हा, एकदम जबरदस्त. थोडी अगोदर फ्राय करून ठेवली होती, आता बघ ती भारी. आपण अशासाठी थोडीशी टाकतोय. व्यवस्थित कोळंबी अशी मिक्स करून घ्यायची तेलामध्ये, जेणेकरून आपला रस्सा आणि एकदम भारी लागेल. मित्रांनो आता आपण ह्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. असं झाकण ठेवायचं मस्तपैकी, आतमध्ये शिजते. आता आपण याच्यात चवीप्रमाणे खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत, भाजलेलं वाटण आहे. आता वाटण परत कोळंबी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परतून घ्या व्यवस्थित असं. यामध्ये आपण आता थोडं पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून आपण बटाटा कोळंबी वगैरे व्यवस्थित शिजली पाहिजे. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि कॅमेरामॅन भेटेल तुम्हाला. आणि आता आपल्या इकडे पापलेट फ्राय होत आहे. पापलेट केले बायकोने एकदम जबरदस्त. मित्रांनो इकडे आपला भात पण तयार आहे, ताजा ताजा एकदम गरमागरम. अब इकडे कोळंबी पण तयार आहे आपली आजच्या स्पेशल जेवणासाठी. कोळंबीचा रस्सा, पापलेट फ्राय पण एकदम तयार झालं आहे, मस्त एकदम शिजलं आहे व्यवस्थित. या मित्रांनो जेवायला की कोळंबी आहे, पापलेट फ्राय, बटाट्याची भाजी थोडीशीच घेतली, आणि इकडे भात आपला गरमागरम, सगळं वाफ वगैरे दिसत असेल तुम्हाला. या सगळ्यांनी जेवायला.
मित्रांनो, जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला आमच्या नक्की लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.